सबका ड्रीम ग्राउंड है खेलने के लिए, जिसको खेलने के लिए यहाँ पे लोग दूर-दूर से आते हैं, तो सबका ड्रीम ग्राउंड है। तो मुझे भी वही फील हो रहा है कि ये मेरा ड्रीम पूरा हो गया यहाँ पे इस ग्राउंड में खेल के। थँक्यू सो मच टेकदामी, आपण पाहिलं आणि फारच चांगलं या ठिकाणी त्यांनी सांगितलं. नक्कीच टेकदामीला आपण पाहिलं चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून 14 षटमध्ये 28 धावांची खेळी करत असताना विनिंग नॉक त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सामन्याला देखील सुरुवात होत असताना पाहायला मिळते. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. BTCLच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन आणि नियोजन केलं जातं प्रत्येक वर्षी. इनोव्हेशन इज BTCL, काहीतरी नवीन करण्याचा सतत प्रयत्न असतो. आणि यावर्षी आपण सर्वच जाणता की फारच अप्रतिम आयोजन यावर्षी. सर्वप्रथम ग्राउंड सिलेक्शन यावर्षी फार अप्रतिम होतं. त्या प्रकारे ग्राउंडचं सिलेक्शन करण्यात आलं, कारण खेळाडू ट्रॉफी नंतरचा भाग आहे, प्राइज मनी नंतरचा भाग आहे, कुठच्या प्लेयर्स सोबत खेळतो नंतरचा भाग आहे. पण सर्वप्रथम आपण कुठे खेळतो, कुठच्या ग्राउंडवर खेळतो, त्यासाठी एक्साइटमेंट प्लेयर्स मध्ये फार असते. जसं आता इंटरव्ह्यू घेतला टेकदामीनी सांगितलं की प्रत्येकाचं ड्रीम ग्राउंड आहे, बाहेरून बाहेरून संघ येतात आणि या ग्राउंडवर खेळतात. आणि BTCLने एक चांगला निर्णय घेतला की पिसेकर क्रीडा संकुलवरती खेळवण्याचा निर्णय प्रत्येक खेळाडूला. आणि एक चांगला एक्सपिरियन्स असतो जेव्हा तुम्ही ग्रास आउटफील्डवर खेळता, तेव्हा बॉल कशा प्रकारे ट्रॅव्हल येतो, कारण पुढील येणाऱ्या वेळेमध्ये कदाचित असं होऊ शकतं की ह्यातलाच एक खेळाडू कुठेतरी आपल्याला ISPL मध्ये पाहायला मिळेल, कुठे अजून एक मोठी टुर्नामेंट असेल तिथे पाहायला मिळेल. जर आपण तयार करतोय खेळाडू, तर एक चांगली संकल्पना घेऊन नक्कीच BTCL आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितपणे येणाऱ्या वेळेत भविष्य काळात या टुर्नामेंट मधून देखील एक ISPL मध्ये खेळाडू जाईल हेच अपेक्षा असेल. आणि या टुर्नामेंट मधून किंवा बदलापूर नगरीमधून कुठचा एक खेळाडू गेला तरी नक्कीच खुशीची बाब असेल आपल्या बदलापूर नगरीसाठी. वळूया मॅच कडे. मैदानाच्या आतमध्ये रंगतदार मॅच पाहायला मिळते आहे. वक्रतुंड विपक्ष चिंतामणीची लढत. पहिला चेंडू चांगला चेंडू त्या ठिकाणी टाकला जातोय. दोन्ही संघांच्या नावामध्ये श्री गणेश आहेत, तर नक्कीच सुरुवात पण तशीच करावी लागेल, गोड, आणि शेवट देखील गोड करावा लागेल. आणि कुठच्या संघावरती श्री गणेशाची कृपा जास्त होईल आज, हे नक्कीच पाहायला नक्कीच निश्चितपणे मजा येईल. वक्रतुंड संघ बाजी मारेल की मात्र चिंतामणी संघ त्यांना बाजी मारण्यापासून रोकेल की तो संघ बाजी मारेल, नक्कीच पाहण्यात इंटरेस्टिंग असेल. हा फटका तर उडवला बॅट मधून, जणू काही तोफेचा गोळा सुटलाय. चेंडूला भिरकावलाय सीमारेषा पार. इन दी एअर गन आउट ऑफ दी पार्क. फलंदाज लाजवाब दर्जेदार फटका या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये विशालच्या बॅटमधून देखील मोठे फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि आता मात्र जो फटका त्याच्या बॅटमधून आलाय, कुठचंही ग्राउंड असो, या फटक्यामध्ये क्षमता आहे ते ग्राउंड क्लिअर करण्याची. एवढा लांब फटका अशा दिवसाला माझ्यामध्ये सर्वात लांब फटका देखील असू शकतो.
गॅप शॉट त्या ठिकाणी खेळायचा होता. ही धाव मिळणार नाही. चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत. विशाल सांगलिया. चांगला फटका आवाक्याच्या बाहेर आहे. आता मात्र हर्षलच्या बॅट मधून करगुजा रंग बदलताय आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळतोय तब्बलचा. विशालच्या नंतर चढवलाय हल्ला हर्षलचा. धावा
20वा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. नक्कीच धावफलकाचा जर आपण विचार केला तर 22वा धावफलकावरती माय परफॉर्मन्स ओव्हर सचिन जाधवला पाहतो गोलंदाजी करत असताना. चांगला फटका आहे. गॅप शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. ज्या फटक्याची गरज होती तो फटका मात्र आलाय हरीश पाटीलच्या बॅट मधून. चार धावा फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. हा देखील फटका चांगला आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल त्या ठिकाणी बाउंड्री लाईन वर जज करून घेत असताना हरीश पाटीलची छोटी पण विस्फोटक खेळी या ठिकाणी समाप्त होईल आणि त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. जर आपण विचार केला तर नक्कीच वेदांत पाटीलला पाहतो. नक्कीच या ठिकाणी जर आपण विचार करतोय तर कालच्या दिवसात चांगली खेळी त्याच्या पद्धतीने पाहायला मिळाली होती पण विशाल समोर चांगली खेळी साकार करत असताना 10 चेंडूमध्ये 14 धावांची. पहिला चेंडू पहिला गडी गारत वेदांत पाटील या ठिकाणी बाद होत असताना हरीश पाटील नंतर तू चल मैं आया फलंदाज झालाय बाद. वेदांत पाटील इज बॅक टू द डग आउट. चांगला फटका त्या ठिकाणी झेल सोडत असताना नक्कीच पाहायला मिळते बाउंड्री लाईनवर. आता नुकताच झेल घेतला होता पण आता झेल सोडत असताना पाहायला मिळते थोडासा कठीण होता. नक्कीच जर आपण विचार केला तर पळत होते. चांगला झेल त्या ठिकाणी झाला असता. एकदम एजला होते बाउंड्रीच्या पण चांगला सेव्ह नक्कीच करण्यात आला. पण एक जीवदान देखील असेल परफॉर्मन्स ओव्हरमध्ये
फटका लाजवाब आहे, डोक्याच्या वरून निघून चाललाय. 6 धावा निश्चितपणे या ठिकाणी मिळतील, पण या 6 धावेंमधून 15 धावा तर होऊ शकणार नाहीये. 13 धावा त्या फलकावरती होतील या षटकातल्या आणि 5 धावा निश्चितपणे मायनस होतील. विशाल जर कुठेतरी जास्त वेळ स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळाले असते, मे बी चित्र काहीतरी वेगळं पाहायला देखील मिळू शकलं असतं. कारण विशालच्या बॅटमधून हल्ले मोठे आपल्याला पाहायला मिळाले. कालच्या दिवसामध्ये देखील आपण हे चित्र पाहिलं होतं, आजच्या दिवसामध्ये देखील आपण हे चित्र पाहतोय. विशालच्या बॅटमधून चांगली फटकेबाजी केली जाते, पण बाकीचे जे फलंदाज आहेत त्यांना मात्र अद्याप मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवल्या. 33 धावा धावफलकावरती 3-3 वर 3. आशिष लपतो गोलंदाजी ट्रॅकवर. चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे, डोक्याच्या वरून चेंडू निघून चाललाय. आशिषचं स्वागत केलाय चौकाराने. आशिष शिंदे या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती चौकार मात्र देतोय आणि फलकावरती देखील आता 32 धावांची नोंद होत असताना 5 धावा ज्या मायनस होतात त्या तुम्ही किती चेंडू मध्ये परत कव्हर करता याचं देखील अजून एक चांगला फटका, पण क्षेत्ररक्षक मात्र निश्चितपणे त्या ठिकाणी असतील. चांगला टेक त्या ठिकाणी नक्कीच 1-6 आणि 33 परत एकदा 3-3 वर 3 हेच खासियत आहे. आणि मी म्हटलं जेवढा जास्त धावा लवकर कव्हर कराल तेवढा तुम्हाला बेनिफिट मिळू शकतं. हा फटका फसलाय, समजलाच नाही. साहिलचा जर विचार केला एकदम समोर होते कॉम्बॉक्सच्या आणि हवेमध्ये चेंडू होता तेव्हा त्यांना जाणवलंच नाही की तो चेंडू आपल्यापर्यंत येतोय. नंतर जेव्हा पाहिलं तेव्हा फार वेळ निघून गेली होती आणि ठिकाणी नक्कीच झेल सुटत असताना पाहायला मिळतो. आशिषला पाहतोय गोलंदाजी ट्राय. हा फुलटा चेंडू होता. विशालला पाहतो 13 चेंडू मध्ये 22 अद्याप त्याच्या पाठीमध्ये नक्कीच पाहायला मिळतं. आशिषचं चांगलं षटक सुरुवातीला जेव्हा चौकार काढला होता त्याप्रमाणे नंतरच्या एकंदरीत जर षटकाचा विचार केला तर मात्र लाजवाब षटक अद्याप फेकलं गेलं. आता देखील फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतील, सीमारेषेच्या पलीकडे जाऊन देखील झेल सुटेल आणि फलंदाजाच्या बॅटमधून, फलंदाज म्हणजे विशालच्या बॅटमधून येतो हा विशाल काय षटकार. जर विशाल गेला, विशालचा तर ह्युमंगस हिट मारतो. मोठे फटके आहेत त्याच्या बॅटमध्ये नक्कीच पाहायला मिळतात. अलाउड अपील असेल पंचाकडे. नॉट आउट. बॉल ओव्हर. फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक या ठिकाणी नक्कीच मार्गाचं असताना आपल्याला पाहायला मिळतं.
आणि जर आपण विचार केला इथून पुढे या शेवटच्या षटकामध्ये टेप बॉलच्या किती धावा बनवण्याचा प्रयत्न, तर माझ्यामध्ये 12 ते 15 धावा नक्कीच बनवाव्या लागतील. कारण टेप बॉल आपण पाहिलं या ग्राउंडवरती भरपूर लांब ट्रॅव्हल होतो. सकाळचं सत्र आहे, ड्राय फॅक्टर नक्कीच आपण पाहू शकतो. टेप बॉल जेव्हा कनेक्ट होईल तेव्हा नक्कीच लांब जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज आपली विकेट बहाल करेल, कारण विशाल बरोबर विशालला स्ट्राईकवर राहणं गरजेचं आहे. इथून पुढे जर 5 चेंडू विशाल खेळतोय तर कुठेतरी स्कोर आपल्याला 55 ते 57 या रेंजमध्ये पाहायला मिळेल. पण इथे जर सिंगल डबल घेण्यासाठी प्रयत्न केला गेला विशालच्या बॅटमधून मिळलं, विशालच्या बॅटमधून परत एकदा एक ह्युमंगस स्ट्रोक, मॅग्निफिसंट दर्जेदार फटका, सीमा रेषा पार, 6 धावा. मोठे फटके पाहायला मिळतात. जेव्हा विशालचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मात्र कुठच्याही फलंदाजाला स्ट्राईक सोडणं गरजेचं होतं, कारण आपली विकेट गेली तरी चालेल. कारण विशाल म्हणजे जी क्षमता आहे मोठे फटके खेळायची ती मात्र अद्याप तरी कोणत्या दुसऱ्या फलंदाजामध्ये पाहायला मिळाली नाहीये कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये. अटेम्प्ट करावा लागेल दुसऱ्या धावेचा. 2 धावा नक्कीच निश्चितपणे एकवटला जातील. सागर देशमुखचा देखील कौतुक, कालच्या दिवसामध्ये त्याच्या बॅटमधून देखील फटके पाहायला मिळाले. अजून भरपूर सारे बॅट्समन्स आहेत, देवेंद्र आहे, अंकित जाधव आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर मोठ्या फटक्यांसाठी सूरज हिपली, त्याच्यानंतर अजून असे भरपूर नामांकित आहेत. कुलदीप विश्वकर्मा देखील त्या फळीमध्ये येतो. आणि आता मात्र बाद होईल, फलंदाज विशालला माघारी परतावं लागेल. आणि त्याच्या फळीमध्ये असून भरपूर असे फलंदाज आहेत की त्यांच्या बॅटमधून आपला हर्षल देखील आहे. प्रत्येक टीम मध्ये असे 2 ते 3 प्लेयर आहेत. नुकताच झालेला या मॅचचा मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच एक धामीचा विचार केला, मयूर जाधव आहे. स्टार प्लेयर्स आहेत हे, जे कुठच्या टीम मध्ये असतात त्या मॅच जिंकवण्याची पलटवण्याची क्षमता पूर्णपणे त्यांच्यामध्ये असते. चांगली कामगिरी या ठिकाणी नक्कीच साकार केली जाते. पण विशालसाठी नक्कीच टाळ्या वाजतील डगआउट मधून, कारण लाजवाब खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. फारच अप्रतिम स्ट्रोक मेकिंग आणि टायमिंग खास करून होतं. टायमिंगला नक्कीच 100पैकी 100 गुण दिले जातील. लाजवाब टायमिंगने ते षटकार पाहायला मिळाले. फलंदाज पुन्हा एकदा वाईडचा इशारा आलाय पंचाच्या बाजूने, आणि दुसरा फलंदाज नक्कीच पाठवायचा लवकर मैदानाच्या आतमध्ये. काय वाऱ्याच्या वेगाने हा फटका खेळला होता. टप्पा पडल्यानंतर असं वाटलंच नाही, असं वाटलं काहीतरी कॉन्क्रीटवर चेंडू पडला आणि ज्या प्रकारे निघून गेला. लाजवाब फटका त्या ठिकाणी सोपान माझीच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. पहिला चेंडू खेळला, एकदम तेज तर्रार फटका. हा फटका फसलाय. 2 धावेचा प्रयत्न निश्चितपणे करावाच लागेल. 2 धावा एकवटला देखील जातील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. 4थी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच विकेट आपली बहाल करतील. आणि धावफलकाचा जर विचार केला तर
58 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील आणि आव्हान असेल इथून पुढे 59 धाव्यांचं. एकोणसाठ धाव्यांची गरज असेल. Hello. सामन्याला या ठिकाणी आता सुरुवात होईल.
फटका फसला हवेमध्ये चेंडू चांगला झेल त्या ठिकाणी फलंदाज नक्कीच बाद होईल. तीन चेंडू डॉट आल्यानंतर नक्कीच चौथ्या चेंडूवर विकेट या ठिकाणी नक्कीच पाहायला हर्षित 11 संघाचे कर्णधार आणि श्रीशा 11 संघाचे कर्णधार टॉस साठी यायचा. हा देखील फटका फसला आहे. क्षेत्ररक्षकाला खूप प्रयत्न करावे लागतील. एक साव त्या ठिकाणी संघाचा श्री गणेशा होईल. मोहनच्या गोलंदाजीचा विचार केला तर फारच अप्रतिम गोलंदाजी, टप्पा सोडत नाहीयेत. एकाच टप्प्यावर त्याच पेसने स्टक टू द बेसिक अशा प्रकारच्या ऑथेंटिक जेन गोल्ड आपण त्याला म्हणतो, जेन बोल्ड आणि जेन गोल्ड. जेन गोल्डचे बॉलर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. बॅटची कडा लागल्या त्या ठिकाणी. षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती 2. आता कुठची लीग असो ना, त्याच्यामध्ये जेन गोल्ड आणि जेन बोल्डचं जे फीवर सध्या चालू आहे, आपण IPL मध्ये देखील पाहतो, ते आपल्याला प्रत्येक लीग मध्ये देखील पाहायला मिळतं. जर आपण जेन बोल्डचा विचार केला तर मात्र नक्कीच अशा प्रकारचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. मोहन असो, विशाल असो. त्याच्यानंतर या मॅचचा विचार केला तर सुमित असो. जेन गोल्डचे जे खेळाडू आहेत, प्रिन्स सिंग असेल, सूरज हिपली असेल, त्याच्यानंतर जे उभे गणेश सिंग आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला नंतरच्या मॅचमध्ये मिळाले. असे जेन गोल्डचे खेळाडू जे आहेत त्यांचा देखील एक चांगला रोल. नावं प्रत्येकाची नाही घेऊ शकत, पण नक्कीच त्या ठिकाणी वेगळं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. कधी प्रत्येक बॉलवर अटॅक पाहायला मिळतो, तर जर आपण विचार करतो तेव्हा प्रत्येक चेंडू कशा प्रकारे खेळायचा हे जेन बोल्डकडून आपल्याला पाहायला मिळतं. झेल सुटलाय त्या ठिकाणी. चेंडू खाली नक्कीच चांगल्यारीत्या पोहोचले होते, पण नक्कीच झेल सुटत असताना पाहायला मिळतं. चांगला फटका. लंगी गारपेट क्षेत्ररक्षक आहेत, हलायची सुद्धा गरज लागणार नाही.
सुमित मुंचेला आता पाहतोय स्ट्राईक वरती. फटका फसला. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एकच धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. फटका चांगला आहे त्या ठिकाणी नक्कीच पाहावं लागेल. षटकार आला. लाजवाब फटका त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. सुमित मुंजे आणि सचिन जाधवची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळते. एक विकेट नक्कीच अमोल आणि इथून पुढे स्कोरबोर्डचा जर आपण विचार केला 12 धावा फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. यस फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होईल. लेंथ मध्ये परिवर्तन होत असताना पाहायला मिळते. लाईन मध्ये परिवर्तन आणि फलंदाज सचिन जाधव माघारी परतत असताना चांगला फटका त्या ठिकाणी गॅप मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकासाठी छेद असेल. 4 धावा सुमित मुंजेच्या पॅट मधून नक्कीच पाहायला मिळतात. सोळा धावा फलकावरती नक्कीच पाहायला मिळतील. परफॉर्मन्स ओव्हर आहे. 15 धावा करायच्या आहेत आणि या 15 धावा करणं फार महत्वाचं आहे कारण 2 ओव्हरचा विचार फक्त 12 धावाच फलकावरती होत्या. आता मात्र हर्षलचा कमबॅक त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. हर्षल तारे लाजवाब गोलंदाजी करत असताना त्रिफळाचित करतोय. सांगत असताना यू मिस आय विल डेफिनेटली सुमित म्हणजे इट्स बॅक टू द डगआउट. वैभव ट्रॅक वरती चांगला फटका. हा फटका देखील फसलाय. झेल सुटणार नाहीये. फलंदाज बाद होत असताना पुन्हा एकदा साहिल माघारी परततो.
फारच अप्रतिम षटक, परफॉर्मन्स ओव्हरचं षटक. अद्वैत फक्त 5 धावा खर्च केल्यात. एकच धाव असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील. धावचीची संधी त्या ठिकाणी असेल. डायरेक्ट चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी. त्याच्या चपळाईने ती धाव एकवटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सफल ठरत असताना. आणि नक्कीच तिसरं षटक समाप्त झालंय. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्यात, म्हणजे 5 धावा या ठिकाणी नक्कीच मायनस होतील. आणि ज्या 20 धावा झाल्यात त्याच्यामध्ये आता बघतो 15 धावा स्कोअरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतील. आता फारच कठीण होऊन झाला, कारण आपण इथून थोडे विचार करतोय. ऑलरेडी 2 ओव्हरमध्ये 39 धावा बनवायच्या होत्या. आता 5 धावा जेव्हा प्लस होतील तेव्हा फारच अवघड स्थिती त्या संधीसाठी असेल. आणि फार मातब्बर संघ आपण पाहतो. जर विचार करतोय वक्रतुंड संघ लाजवाब आहे, कारण बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये जेवढी धार आपल्याला कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते तेवढा बाकीच्या संघांपेक्षा नक्कीच वरचढ संघ हा पाहायला नक्कीच. आपण अष्टविनायक संघाला देखील विसरून चालणार नाही आहे. जय मल्हार संघ देखील आहे, सायबर नाईट संघ देखील आहे. तो संघ देखील चांगला परफॉर्मन्स करतोय. पण एकंदरीत जर विचार करायचा गेला तर लाजवाब फटका डोक्याच्या वरून खेळून काढलाय. चांगला फटका खेळत असताना मयूरच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आणि जर आपण विचार केला ना तर मॅच या ठिकाणी सांगतोय की मॅच ऑन आहे. जोपर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये मॅच कधीही पलटवण्याची क्षमता माझ्या खांद्यांमध्ये आहे. मी प्रयत्न शेवटपर्यंत करेन, कारण रन रेट देखील मॅटर करतं ना. जेव्हा तुम्ही लीग स्टेजेसमध्ये खेळत असता तेव्हा रन रेट फॅक्टर खूप मॅटर करतो. आणि त्याच्या जवळ जाण्याचा देखील प्रयत्न आपण केला पाहिजे याचा निश्चय मात्र दाखवत असताना ही मयूरची 4 आपल्याला पाहायला मिळते. बॅटची गडा लागल्या आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. और थ्रो फेकी लाजवाब, पण गॅदर तेवढा मात्र अप्रतिम करता आला नाहीये. अप्रतिम रनिंग त्या ठिकाणी. म्हणजे ऊन आहे की ते जाणवू दिलं नाही, कारण एवढ्या दुपारी नक्कीच ड्रिंक्स नेक्स्ट ओव्हर मध्ये नक्कीच प्रोव्हाइड. आणि पटकन थोडासा लवकर ड्रिंक्स ब्रेक, आपण जशी ओव्हर होईल तशी आपण तुमचे जे आहे ते ड्रिंक्ससाठी पाठवा आणि लवकरात लवकर ड्रिंक्स ब्रेक संपवा, कारण आपल्याला भरपूर सामने आजच्या दिवसामध्ये खेळवायचे. तब्बल अजून 6 सामने आपल्याला खेळवायचे शिल्लक आहेत. चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. दोन धावा नक्कीच मिळतील. विशाल झेल गाली, इझी झेल. विशाल मात्र आजच्या दिवसात काही चूक करताना नाही पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी नामदेवच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. चोवीस धावा.
5 गडी नक्कीच या ठिकाणी बाद झाले. 24 धावा झाल्या फलकावरती. अप्रतिम डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू, तेवढी रूम नव्हती. स्क्वेअर कट खेळायचा होता. आल्यावर पहिल्या चेंडूवर डिफिकल्ट आहे. जेव्हा तुम्ही नवीन मैदानाच्या आतमध्ये येतात आणि पहिल्या चेंडूपासून तुम्हाला माहिती आहे की मला हिटच करायचं, तेव्हा डिफिकल्टीज फेस नक्कीच कराव्या लागतात. डॉट चेंडूची सांगता. चांगलं षटक नामदेवच्या माध्यमातून नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालं. शेवटचे जे 3 चेंडू होते ते अप्रतिम पाहायला मिळाले आणि 9 धावा फलकावरती त्याने नक्कीच खर्च केला. टेप बॉल प्रोव्हाइड करायचा. या ओव्हरचा विचार केला तर 35 धावा करायच्या, म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार या ठिकाणी नक्कीच. पहिला फुलटॉस चेंडू आणि पहिल्या चेंडूवर षटकार तर आलाय. नक्कीच या ठिकाणी लाजवाब. स्वतःवर विश्वास आहे. मिळालं स्कोरच्या जेवढं जवळ जाल तेवढं नंतर तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. प्रयत्न तर करायलाच लागतील तुम्हाला. प्रयत्न तुम्ही नाही केलात तर मात्र मॅच मध्ये मजा देखील येणार नाही. समीकरण बदलत असताना 5 चेंडूमध्ये 29 धावा. हा देखील बॅटची कडा लागली आणि चौकाराच्या दिशेने मात्र जात असताना 9 वर चौकार आलाय. मॅच मध्ये रंगतदार ट्विस्ट या ठिकाणी निर्माण होत असताना पाहायला मिळते. स्कोरबोर्डचा विचार केला तर 5 चेंडू मध्ये आता इथून पुढे गरज असेल ती म्हणजे 24 धावांची. 5 चेंडू 24 धावा. जेव्हा 6 चेंडू 35 धावा होता तेव्हा कोणालाही वाटत नव्हतं. जेव्हा रिंकू सिंगनी यश दयालच्या विरोधामध्ये 5 षटकार मारले होते त्यावेळी देखील कोणाला वाटत नव्हतं. तर हिस्ट्री कधीतरीच होते, पण जेव्हा होते तेव्हा कोणालाच वाटत नसतं की इतिहास मात्र या ठिकाणी घडवला जाईल. आणि त्याच इतिहासाची नोंद करण्यासाठी हा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतो. 5 चेंडू 24 धावा. फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होईल. नाही होणार कारण फ्री हिटचा चेंडू होता. पायच्या स्वरूपामध्ये नक्कीच या ठिकाणी धाव मिळेल. आता मात्र 4 चेंडूमध्ये 23 धावा. मॅच अजून आणि इथून पुढे जर षटकार आपल्याला पाहायला मिळाले मॅच संपलेली नाहीये संघासाठी. आता मात्र लीगल डिलिव्हरी जर इथून पुढे फेकण्यात आल्या 3च्या 3 तर मात्र सामना निश्चितपणे समाप्त होऊ शकतो. पण मग जर का एक नो पाहायला मिळाला तर मात्र समीकरण काहीतरी वेगळं देखील पाहायला मिळू शकतं. लाजवाब फटका. लाजवाब. खूप लांब गेला हा चेंडू. दुसऱ्या ग्राउंड मध्ये हा चेंडू पाठवण्यात आला. एक चेंडू मध्ये 16 धावेची गरज आणि सलग तिसरा सामना आपण पराभूताचा सामना करावा लागतो हारताना. बॅटची गडा लागली.
चांगला प्रयत्न त्या ठिकाणी मयूरच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच विशाल ठरतोय. तर विनंती असेल विशालला की आपली मॅन ऑफ द मॅचचं मेडल आणि ट्रॉफी कलेक्ट करायचे. दीपक फराके यांना विनंती असेल की तुमच्या शुभ हस्ते नक्कीच मॅन ऑफ द मॅच मेडल आणि ट्रॉफी आपण देणार आहोत. हर्षित 11 आणि श्रीशा 11 मध्ये पुढील होणारा सामना नक्कीच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण विशालला इन्व्हाइट करूया की मॅन ऑफ द मॅचचं मेडल आणि ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी. नक्कीच विशालांना इन्व्हाइट करूया की मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि मेडल या ठिकाणी नक्कीच त्यांच्याशी नंतर संवाद साधणार. तत्पूर्वी अमित गिरी दादा यांच्या शुभ हस्ते नक्कीच मेडल आणि ट्रॉफी यांना देण्यात येईल. नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन्स फर्स्ट ऑफ ऑल. काय सांगाल एकंदरीत कालच्या दिवसामध्ये देखील चांगली बॅटिंग तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. आजच्या दिवसामध्ये देखील मोठे फटके पाहायला मिळत आहेत. कसं वाटतंय ग्राउंडवर खेळताना? प्रथमतः सगळ्यांचं खूप खूप आभार की आम्हाला ह्या स्टेज उपलब्ध करून दिलं. आणि मी माझ्या आयुष्यातली पहिली मॅच ही कालच खेळलो, नाईट मॅच, आणि त्यात पण भरपूर मजा आली. थोडं समजून घ्यायला थोडा उशीर झाला, त्यामुळे पहिला ज्याला म्हणजे ड्रॉ झाली आमची मॅच. तर भरपूर काही असं शिकण्यासारखं मिळालं. आणि आताची तर ग्राउंड तर असं आहे की इंटरनॅशनल नाही आहे, म्हणजे दुसरं बदलापूरचं वानखेडे स्टेडियम म्हणता येईल आपल्याला. तर खूप खूप धन्यवाद हे स्टेज उपलब्ध करून दिलं. BTCL आयोजकांचं खूप खूप धन्यवाद. नंतरच्या मॅचसाठी काय प्लॅनिंग असेल? हर्षल देखील फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी फार चांगली होत्या आणि तुमची बॅट देखील चांगली आहे. काय कॉन्फिडन्स बिल्डअप झाला असेल तुमच्यामध्ये या मॅच पासून? काय सांगाल एकंदरीत? कॉन्फिडन्स भरपूर वाढलेला आहे आणि बॅटिंग होते हे आधीपासून, म्हणजे मला कॉन्फिडन्स आहे माझ्यावर. आणि आता पुढच्या मॅचचं म्हणायला गेलं तर आता डॉट्समध्ये ज्या पद्धतीने जर क्वालिफाय झालो तर मग तिथून पुढे काहीतरी ठरवता येईल. आत्ताच काही सांगू शकत नाही. आणि काय सांगाल तुमच्या बाकीच्या फलंदाजाला कशा प्रकारे बॅटिंग बॉलिंग झाली पाहिजे? काय इम्प्रूव्हमेंट करावी लागेल? आणि परफॉर्मन्स ओव्हर आणि टेप बॉल ओव्हर किती मॅटर करते गेममध्ये? नक्कीच टेप बॉल ही खूप मॅटर करते. आता बघितलं की 35 रन लागत असताना 16 आली, कारण टेप बॉलनी कधीच आमच्या कुठल्याही प्लेअरने टाकले नाही. तरी आमचे संघमालक हे चंदूदादा भरपूर प्रयत्न करत होते. त्यांच्या झाल्या थोड्या मिस्टेक सगळ्यांकडून, पण त्याला नक्कीच सगळेजण सुधारायचा प्रयत्न करू. आणि परफॉर्मन्स वाईज म्हणायला गेलं तर हर्षलची बॉलिंग प्लस ऑलराऊंडर खेळी ही सर्वात टीमसाठी महत्त्वाची ठरली. थँक्यू सो मच. विशाल दादा यांच्याशी आपण संवाद साधला. अप्रतिम